Hello student. So today I am going to discuss general solution. What is the general solution? The solution of a trigonometric equation which generalized by its periodicity is called general solution. यापूर्वी आपण प्रिन्सिपल सोल्यूशन कशाला म्हणायचं पाहिलं. प्रिन्सिपल सोल्यूशनवरले एक्झाम्पल आपण बघितलेत. या चॅप्टरच्या पहिल्या भागामध्ये प्रिन्सिपल सोल्यूशन, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आणि ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मधील जो भाग आहे त्यामधील प्रिन्सिपल सोल्यूशन आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत जनरल सोल्यूशन. जनरल सोल्यूशन कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय जनरल सोल्यूशन? द सोल्यूशन ऑफ ए ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. सोल्यूशन ऑफ ए ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन which is generalized by its periodicity is called general solution. Periodicity is called general solution. ओके. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला इक्वेशन आणि त्याचे जनरल सोल्यूशन आपण इथं समोर ठेवलेले आहेत. सुरुवातीला पहिलं जे आहे साइन थिटा इक्वल टू जर व्हॅल्यू 0 असेल, हे जनरल इक्वेशन्स आहेत, त्याचे जनरल सोल्यूशन्स आपण समोर इथं काढलेले आहेत. साइन थिटा इक्वल टू 0 जर असेल तर त्याचं जनरल सोल्यूशन आपल्याला घ्यायचं आहे थिटा इक्वल टू n पाय. n बिलॉंग्स टू काय असेल झेड. n हा काय असला पाहिजे, झेडचा मेंबर असला पाहिजे. पहिलं सोल्यूशन. दुसरं जे कॉस थिटा इक्वल टू, हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहेत. द सोल्यूशन ऑफ ए ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन विच जनरलाइज्ड बाय इट्स ए पिरियडिसिटी इज कॉल्ड जनरल सोल्यूशन. डेफिनेशन बघितलं आपण. साइन थिटा इक्वल टू 0 हे काय असेल, जनरल ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन इज अ साइन थिटा इक्वल टू 0, थिटा इक्वल टू n पाय, n बिलॉंग्स टू z, इट्स अ जनरल सोल्यूशन. ओके. नेक्स्ट इज अ कॉस थिटा इक्वल टू 0. कॉस थिटा इक्वल टू 0 याचं जनरल सोल्यूशन आहे थिटा इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2, n बिलॉंग्स टू z. आणि तिसरं जे आहे तिसरं जे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन इथं दिलेलं आहे टॅन थिटा इक्वल टू 0. टॅन थिटा इक्वल टू जर व्हॅल्यू 0 दिली असेल तर त्याचं जनरल सोल्यूशन आपल्याला काढायचं आहे थिटा इक्वल टू n इंटू पाय. n इज अ मेंबर ऑफ z, म्हणजेच n बिलॉंग्स टू z. ओके. अँड फोर्थ इज साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा. हा जर फॉर्म असेल, फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ साइन थिटा इक्वल टू साइन अल्फाचा जर फॉर्म आला तर त्याचं जनरल सोल्यूशन आपल्याला काढायचं आहे थिटा इक्वल टू n पाय प्लस -1/n इंटू अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. n हा स्मॉल n हा काय झेडचा घटक असला पाहिजे. अँड नेक्स्ट कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. पाचवं जे आपल्याला काढायचं इक्वेशन दिलेलं आहे इथं कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा, त्याचं जनरल सोल्यूशन काढायचं थिटा इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. सहावं जे आहे टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा, दिस इज अ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. याचं जर जनरल सोल्यूशन काढायचं असेल थिटा इक्वल टू n इंटू पाय प्लस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. ओके. अँड नेक्स्ट साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, त्याचं सोल्यूशन असेल जनरल सोल्यूशन थिटा इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, याचं जनरल सोल्यूशन असेल थिटा इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. आणि टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा, याचं जनरल सोल्यूशन असेल थिटा इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा, n बिलॉंग्स टू झेड. आणि लास्टचं जे आहे इक्वेशन इथं दिलेलं आहे a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इक्वल टू c. हा जर फॉर्म विचारला असेल फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ दिस फॉर्म a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इक्वल टू c, देअरफॉर थिटा इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस और मायनस बीटा वेअर n बिलॉंग्स टू झेड. वेअर कॉस जर अल्फाची किंमत काढायची असेल तर हे डिवायडेड बाय रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. साइन अल्फाची जर किंमत काढायची असेल साइन अल्फा इक्वल टू b डिवायडेड बाय रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि कॉस बीटा इक्वल टू c डिवायडेड बाय रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे जे इक्वेशन्स आहेत त्याचे जनरल सोल्यूशन आपण इथं पाहिलेले आहेत. a इंटू कॉस थिटा प्लस b इंटू साइन थिटा इक्वल टू c चा जर फॉर्म विचारला फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन थिटा इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा प्लस और मायनस बीटा, n बिलॉंग्स टू झेड.
कॉस अल्फा काढण्यासाठी हा फॉर्म असेल साइन अल्फा काढण्यासाठी b/√a² + b² आणि कॉस बीटा काढण्यासाठी c/√a² + b² हा फॉर्म असेल. विद्यार्थी मित्र, इक्वेशन्स इथे दिलेले आहेत, त्याचे जनरल सोल्युशन आपल्याला समोर इथे दिलेले आहेत. यावरून आपण काय करता येईल, फाइंड द जनरल सोल्युशन आपण एक्झाम्पल सोडवता येईल. साइन थिटा इक्वल टू जर 0 आलं तर तुम्हाला लिहिता येईल इथं थिटा इक्वल टू n/n बिलॉंग्स टू z. सर्व फंक्शन जे आहेत इक्वेशनचे जनरल सोल्युशन तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्यावरील जे एक्झाम्पल आहेत आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आपण जनरल सोल्युशन कशाला म्हणायचं पाहिले त्यावरील एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ फर्स्ट एक्झाम्पल इज साइन थिटा इक्वल टू √3/2. नेक्स्ट एक्झाम्पल इज सेकंड एक्झाम्पल कॉस थिटा इक्वल टू 1/√2. आणि तिसरं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे टॅन थिटा इक्वल टू √3. हे 3 एक्झाम्पलचे आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. आत्ताच आपण इक्वेशन आणि त्याचे जनरल सोल्युशन आपण पाहिलेलं आहे. गिव्हन साइन थिटा इक्वल टू √3/2 we have sin theta equal to √3/2. therefore sin theta equal to √3/2 म्हणजेच कशाची किंमत आहे, sin π/3 म्हणजे sin 60 ची किंमत आहे. therefore √3/2 is a sin 60 degree. sin 60 मीन्स त्याला आपल्याला रेडियनमध्ये लिहायचं आहे. sin 60 ची किंमत आहे. sin theta equal to sin π/3. द जनरल सोल्युशन ऑफ मूळ फॉर्म आहे sin थिटा इक्वल टू sin π/3 इज थिटा इक्वल टू n इंटू पाय प्लस -1/n इंटू अल्फा. अल्फा म्हणजेच इथं π/3 व्हेअर n इज अ मेंबर ऑफ z. ओके. द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू √3/2. √3/2 म्हणजेच किती, 60 डिग्री. साइन थिटा इक्वल टू √3/2 इज थिटा इक्वल टू n पाय. तो फॉर्म ठेवला आपण. जनरल सोल्युशन काढण्याचा फॉर्म आताच दिलेला आहे. थिटा इक्वल टू n इंटू पाय प्लस -1/n इंटू अल्फा. अल्फाची किंमत ठेवलं इथं π/3 व्हेअर n बिलॉंग्स टू z. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवून घेऊ. वी हॅव कॉस थिटा इक्वल टू इथे व्हॅल्यू दिलेली आहे 1/√2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/√2. 1/√2 ही कशाची किंमत आहे, कॉस 45 ची किंमत आहे. कॉस 45 म्हणजे कॉस 45 ची किंमत आहे. त्याला लिहिता येईल आपल्याला कॉस π/4. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ 1/√2 इज अ कॉस π/4. लिहिला पण कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा. कुठला फॉर्म आहे हा, कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा इज थिटा इक्वल टू 2 इंटू n 2n पाय प्लस और मायनस अल्फा व्हेअर n बिलॉंग्स टू n. हा जर फॉर्म दिला असेल, कॉस थिटा इक्वल टू जर कॉस अल्फाचा फॉर्म असेल तर त्याचं जनरल सोल्युशन आपल्या काढण्यासाठी आपण आत्ताच बघितलं. जनरल सोल्युशन थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा व्हेअर n बिलॉंग्स टू z. ओके. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इक्वल टू 1/√2 म्हणजेच किती, कॉस π/4 इज थिटा इक्वल टू मूळ फॉर्म जो आहे 2n इंटू पाय प्लस और मायनस फक्त अल्फाची किंमत इथं ठेवायचं. अल्फा इज अल्फाच्या ठिकाणी किती आहे, π/4. म्हणजेच काय आलं, कॉस थिटा इक्वल टू कॉस π/4 इज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस π/4 व्हेअर n बिलॉंग्स टू z. ओके. द जनरल सोल्युशन ऑफ, कशाचं जनरल सोल्युशन काढतात तुम्ही, व्हॉट इज द जनरल सोल्युशन ऑफ कॉस 1/√2. 1/√2चं तुम्ही जनरल सोल्युशन काढतात. द जनरल सोल्युशन ऑफ कॉस 1/√2 इज थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस π/4 व्हेअर n इज अ मेंबर ऑफ z. हे कशाचं निघालं, कॉस थिटा इक्वल टू 1/√2चं जनरल सोल्युशन निघालं थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस π/4 व्हेअर n बिलॉंग्स टू z. ओके. आता तिसरं एक्झाम्पल आपण सोडवून घेणार आहोत. तिसरं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. वी हॅव टॅन थिटा इक्वल टू √3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ √3. √3 ही टॅन 60ची किंमत आहे. टॅन 60ला आपल्याला काय करायचं आहे, रेडियनमध्ये लिहायचं आहे. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू टॅन 60. √3 म्हणजे टॅन 60ची किंमत आहे. त्याला लिहिता येईल रेडियनमध्ये आपल्याला लिहिता येईल π/3. टॅन थिटा इक्वल टू टॅन π/3. आता हा कुठला फॉर्म आहे,
आपण जे फॉर्म बघितलेले आहेत इक्वेशन आणि त्याचे जनरल सोल्युशन पाहिलेलं आहे. द जनरल सोल्युशन ऑफ टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फाचा फॉर्म आहे. म्हणजे टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फाचा जर फॉर्म असेल तर त्याचे जनरल सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. इज थिटा इक्वल टू एन इंटू पाय प्लस अल्फा व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. द जनरल सोल्युशन ऑफ टॅन थिटा इक्वल टू टॅन पाय बाय 3 इज थिटा इक्वल टू एन पाय प्लस और मायनस n pi plus alpha is pi by 3 where n belongs to z. The general solution of कशाचं जनरल सोल्युशन काढले तुम्ही. The general solution of tan theta equal to root 3 is theta equal to n pi plus pi by 3 where n belongs to z. हे कशाचं सोल्युशन निघालं. tan theta equal to root 3 दिलं असताना त्याचं जनरल सोल्युशन आपण काढलं theta equal to n pi प्लस पाय बाय 3 व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ. फोर्थ एक्झाम्पल इज टॅन थिटा इक्वल टू 1/√3. आता टॅन थिटा इक्वल टू 1/√3 दिलं असताना आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. देअरफॉर गिव्हन tan theta equal to 1/√3. tan theta equal to 1/√3. What is the value of 1/√3? 1/√3 हे कशाची किंमत आहे. tan theta equal to 1/√3. 1/√3 बद्दल आपल्याला असं लिहिता येईल 1/√3 इक्वल टू tan पाय बाय 6. पाय बाय 6 म्हणजेच tan 30 ची किंमत आहे. tan theta equal to 1/√3. 1/√3 हे tan 60 ची किंमत आहे म्हणजेच tan पाय बाय 6. देअरफॉर tan थिटा इक्वल टू tan 1/√3 ची किंमत आपल्याला इथं लिहिता येईल tan पाय बाय 6. tan थिटा इक्वल टू tan पाय बाय 6. द जनरल सोल्युशन ऑफ हा कोणता फॉर्म आहे. The general solution of tan theta equal to tan alpha. The general solution of कुठला फॉर्म आला हा tan theta equal to tan alpha. अल्फाच्या ठिकाणी आलं इथं tan पाय बाय 6. The general solution of tan theta equal to tan alpha is theta equal to त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला लिहायचं आहे. is theta equal to n into pi plus alpha n into pi plus alpha where n belongs to z. म्हणजेच n is a member of z. The general solution of tan theta equal to tan alpha. Tan theta equal to tan alpha. Theta equal to n pi plus alpha where n belongs to z. Therefore, the general solution of tan theta equal to tan pi by 6. Tan theta equal to tan pi by 6 is a theta equal to n pi plus alpha ची किंमत इथं ठेवा. alpha is a pi by 6 where n belongs to z. Okay. The general solution of tan theta equal to tan pi by 6. 1/√3 हे कशाची किंमत आहे tan pi by 6 ची किंमत आहे. थीटा इक्वल टू n pi plus or minus n pi plus pi by 6 where n belongs to z. Therefore, the general solution of tan theta equal to 1/√3. The general solution of tan theta equal to 1/√3 is theta equal to n pi plus the value of alpha is a pi by 6 n plus pi by 6 where n belongs to z. तर जनरल सोल्युशन काय निघालं. द जनरल सोल्युशन ऑफ tan theta equal to 1/√3 is theta equal to n pi plus pi by 6 where n belongs to z. Okay.